नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग 43. मी अभिलाषा. मी खरंच मूर्ख वाटते का या शरयूला? खेड्यात लहानाची मोठी झाली असली म्हणून काय झालं? खेड्यातील लोक म्हणजे काय मूर्ख वाटतात यांना? या शहरात राहतात आणि मॉडर्न विचारांच्या नावावर नको ते उद्योग करत असतात. ते खूप शहाणपणाचं आहे का? आणि असेल हा शहाणपणा तर तो त्यांनाच लखलाभ. मला नको असला शहाणपणा. मी आपली गावंढळच बरी. मी मागचं सगळं मागे विसरून पुढे चालण्याचा प्रयत्न करते. किती दिवस झाले आम्हा दोघांमध्ये नीट बोलणंही नाही. किती दिवस हा एकटेपणा सहन करायचा. घरात अगदी तणावाचं वातावरण वाटतं. मंदार काय ऑफिसमध्ये निघून जातात. त्यांचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ तिथेच जातो. पण मला मात्र एकटीला दिवसभर विचार करत घरी बसावे लागते. टी व्ही तरी बघून बघून किती बघणार? मला फार लोकांशी मैत्री करण्याचीही सवय नाही. हेच बरं आहे म्हणा, नाहीतर मैत्रीच्या नावावर पाठीमागे वार करणारे मिळतात. त्यापेक्षा आपल्या घरीच बसलेले बरे. पण मंदार बाहेरून आला तरी काही सुद्धा बोलत नाही. न राहून मी त्या दिवशी जाब विचारला. हा बोला, किती दिवस राहणार आहे? मी शांतपणे विचारले. सुरुवात तू केली आहेस त्यामुळे तुलाच माहीत असेल. मला सरळ इग्नोर करत तो म्हणाला. रिअली? सुरुवात मी केली आहे? काय म्हणावं आता याला? करून सवरून नामानिराळा. म्हणजे तेही आता तुला आठवत नाही तर? राहू दे, मला या विषयावर कुठलाच वाद घालायचा नाही आणि बोलायचंही नाही. पुन्हा तेच दुर्लक्ष. का बोलायचं नाही तुम्हाला? बाहेर बोलायला मैत्रिणी आहेत म्हणून? मग मी या चार भिंतीत एकटं बसून काय करायचं? माझा माणूस म्हणून विचार करायलाही तयार नाही हा. आतापर्यंत अशीच राहता आलीस ना तू? मी किती वेळा म्हटलं तुला गाडी शिक, बाहेर पड, तर नाही. आणि आता अचानक असा कंटाळा आला तुला? काय एवढा वैतागतोय हा? गाडी शिकून कुठे हिंडणार होते मी, आणि मला सवयही नाही कुठे बाहेर फिरण्याची. पण निदान घरातल्या माणसांनी एकमेकांशी व्यवस्थित बोलणं तर काय बिघडतं? आपल्या अबोल्याचा परिणाम मुलावर होतो तेही विसरता तुम्ही. मी तावातावाने बोलत होते. त्याच्यावर परिणाम होतो हे मलाही कळतंय. आणि तुला असं वाटतं असेल तर आपल्या घरची परिस्थिती सुधारावी. डोक्यातले संशयाचे भूत काढून फेकून दे. मंदारच्या डोळ्यात किती तो जाळ. म्हणजे हे असं झालं चोराच्या उलट्या बोंबा. मला संशयाचे भूत लागलं की तुम्हाला प्रेमाचे भूत पछाडले ते तुमचं तुम्हीच ठरवा. मी जरा हळू आवाजात म्हणाले. त्याचा राग बघून पुन्हा भांडण करायची इच्छा होत नव्हती माझी. हुन काही आवरत नव्हता म्हणून मी डोळे पुसत बाहेर गॅलरीत आले. म्हणतात स्त्रियांचे अश्रू बघून पाघळतात माणसं. पण मंदारवर काही सुद्धा फरक पडला नाही. एवढी नकोशी झाली का मी यांना? एवढा कसा अलिप्त वागू शकतात मंदार? विचार करत मी कितीतरी वेळ बाल्कनीतच बसले होते. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची आणि माणसांची गर्दी पाहत. काही जोडपी एकटी तर काही आपल्या मुलांना घेऊन बागेत संध्याकाळी फिरायला निघाली होती. किती छान वाटत होतं अशा जोडप्यांकडे बघून. सगळे आनंदात दिसत आहेत, मग आमच्याच घरात का असा तणाव आहे? शरयू तिच्या नेहमीच्या वेळेवर घरासमोरून गाडी घेऊन निघून गेली. मागे तिची मुलगी होती. छान गप्पा मारत चालल्या होत्या दोघीजणी. माझ्या घरात आग लावून ही कशी काय शांत असू शकते? फार छान जमतं हे शरयूला. मी आता मंदारला प्रेमाने माझ्याजवळ आणायला हवे. नाहीतर मी कायमचं मंदारला गमावून बसेल. हाच विचार राहून राहून डोक्यात येतो. मंदार शांतपणे हॉलमध्ये बसून टी व्ही बघत बसलाय. मी एकटीच बाल्कनीत काय करते याने त्याला काहीही फरक पडत नाही. एकदा येऊन रडू नकोस असं सुद्धा म्हणायला जड जातंय त्याला. मम्मी खायला दे ना, मला भूक लागली. आल्या आल्या अभि मला शोधत आला. तोच एक आहे माझ्या जखमांवर मलम. मी आपल्या मनातलं दुःख विसरून किचनमध्ये गेले. जेवण गरम करून त्याला जेवायला दिले.
मंदार हसत टी व्ही बघत होता. माझी सिरियलची वेळ झाली तशी मी टी व्ही पुढे जाऊन बसले. मंदारला समजले असेल. रिमोट माझ्या पुढे ठेवत तो बाहेर जायला निघाला. पप्पा थांबा ना, मी पण येतो, अभि जेवता जेवता म्हणाला. तुझा अभ्यास असेल ना, मी येतो थोड्या वेळात. कुठे चाललाय हा? शरयूला भेटायला तिच्या घरी तर नाही ना चालला? हो, थोड्या वेळापूर्वी तर आली ती. आणि अनुराग भाऊजी अजून घरी यायचे आहेत. माझ्या डोक्यातले विचारचक्र सुरू झाले. सिरियलमध्ये काय चाललंय कळत नाही, पण माझ्या घरात सध्या सिरियलसारखे ट्विस्ट सुरू आहेत. झाला पप्पा माझा अभ्यास, दुपारी तर केला ना, मला आता खेळायचं आहे. अभि किती घाईने जेवण करत होता. कुठे जायचं नाही कुणी, तू आरामात जेव, कसली एवढी घाई झाली तुला? मी अभिवर ओरडत बोलले, पण मंदार माझ्याकडे दुर्लक्ष करत निघाला. माझं ऐकायचं नाही असं ठरवूनच टाकलंय का? मी जरा मोठ्याने म्हणाले तसा थबकला मंदार. आता तुला माझ्या बाहेर जाण्याचाही प्रॉब्लेम आहे तर? मंदार रागाने माझ्याकडे बघत होता. हो आहे, काय गरज आहे आता बाहेर जाण्याची? घरी मी आहे म्हणून का? उगाच विषयाला फाटे फोडू नकोस. तुझा काही प्रॉब्लेम नाही मला, माझाच तुला प्रॉब्लेम दिसतोय. आता परत चिडला हा. तसा अभि जेवण सोडून माझ्या मागे येऊन लपला. आईवडिलांचं भांडण होत असलं की मुलांना किती घाबरायला होतं. मम्मी पप्पा भांडू नका ना तुम्ही, तो काकुळतीने म्हणाला. मी एका हाताने त्याला जवळ घेतले. बघा कसा घाबरलाय तो, मी अभिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले. आता त्यालाही जबाबदार मीच नाही का? नाही, सगळ्याला जबाबदार मीच आहे. माझं चुकलं, मी इथे परत यायलाच नको होतं. तसंही माझी अडचणच होत असते तुम्हाला. माझ्या अभिची शाळा संपली की त्याला घेऊन मी खरंच निघून जाणार आहे. मग तुम्ही तुम्हाला हवं ते करायला मोकळे, कोणीच बोलणार नाही तुम्हाला, मी रडतच म्हणाले आणि त्याला घेऊन रूममध्ये निघून गेले. अभि माझे डोळे पुसून देत होता. नको ना रडू मम्मी, तुझा अभ्यास कर. नाही रडत मी. नाही, झालाय माझा अभ्यास, आणि मी अभ्यास करत बसलो की तुम्ही दोघे पुन्हा भांडण कराल. त्यापेक्षा मी असाच तुझ्या मांडीवर झोपतो. अभि माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपला. मी त्याच्या केसात हात फिरवत त्याला कुरवाळत होते. मम्मी, तू मला खरंच घेऊन जाणार आहेस? मला नाही जायचं तुम्हा दोघांना सोडून कुठेच. आपण तिघेही इथेच राहणार आहोत, तो रडवेला होऊन म्हणाला. मला तरी कुठे हे घर सोडून जाऊ असं वाटतंय. मग तू का म्हणालीस आम्ही दोघे निघून जाणार म्हणून? अरे ते रागात होते ना म्हणून म्हणाले. नाही जाऊया आपण. अजूनच हुंदका दाटून आला मला, पण कसा बसा आवरला मी तो. अभि माझ्या मांडीवर तसाच झोपून गेला. मी कितीतरी वेळ त्याला थोपटत आपल्याच विचारात हरवले होते. कळत नाही घरातले वातावरण कधी चांगले होणार आहे. असं वाटतं मंदारची पुन्हा जुन्या ठिकाणी बदली व्हावी आणि आम्ही तिथेच राहायला जावे. किती छान वाटत होतं तिथे. इथे जीव घुसमटतोय माझा. माझा संसार वाचवण्यासाठी मला जरा बदलायला हवे. उद्याच बाजारात जाऊन ड्रेस घेऊन येते. थोडं मॉडर्न राहायला शिकते आता. बघूया यांच्यात काही बदल पडतोय का. रविवार होता म्हणून मी जरा निवांत काम करत होते. मंदार आणि अभि दोघेही घरीच होते. परवाच्या भांडणापासून आम्ही एकमेकांशी जास्त बोलत नव्हतो, पण आता मी मंदारसोबत मुळीच भांडणार नाही हे ठरवून टाकलं. तोही फार टेन्शनमध्ये असल्यासारखा वाटतो. घरी मी त्याच्याशी भांडते आणि बाहेर तीही भांडत असेलच ना. दोघींच्या मध्ये मग तोच पिसतो. त्याच्या चेहऱ्यावरचे टेन्शन नाही बघवत मला. त्यापेक्षा जाऊ दे, जिकडे जायचं तिकडे. परत तर घरीच येणार ना. त्याची बायको तर कायम मीच असणार आहे. घरात भांडणं असली की अशा बायकांचं आणखीनच फावतं. त्यामुळे पुन्हा हा विषय काढायचा नाही मी ठरवूनच टाकले. माझा फोन वाजला. कामात होते मी म्हणून जरा दुर्लक्ष केले. वाटलं आईबाबांचा असेल, करेल निवांत नंतर. तर पुन्हा रिंग वाजली.
म्हणून मी उचलायला गेले, बघते तर स्क्रीनवर नाव शरयूचं. आता कुठे मी सगळं विसरून पुढे जायचा निर्णय घेत होते, तर आत्ता परत ही का डोकावते माझ्या घरात? फोन उचलावा की नाही या संभ्रमात मी तशीच उभी होते. मम्मी फोन घे ना, वाचतोय कधीचा. गेम खेळत असलेला अभि वैतागत म्हणाला. पेपर वाचत बसलेल्या मंदारनेही वैतागल्यासारखे करत नकारार्थी मान हलवली. हिचे काहीच होऊ शकत नाही या अर्थाने. मग मी लगेच फोन उचलला आणि कानाला लावला आणि जड आवाजातच हॅलो म्हणाले. हे अभिलाषा, काय करतेस? किती दिवस झाले आपण भेटलो नाहीये. अगं ये ना घरी, आपण निवांत बोलत बसूया. मला कुणाशी निवांत बोलत बसायला वेळ नाही, मी तुसडेपणाने म्हणाले. अगं अशी काय बोलतेस अभिलाषा? हे बघ, मला वाटतं तू काहीतरी गैरसमज करून घेतले आहेस. अगं पण माझं ऐकून घेतल्याशिवाय तुला खरं काय आहे कसं कळणार? उगाच काही मनात धरून ठेवतेस. आणि ती पुढे काही बोलणार तेवढ्यात तिला मी अडवले. मी मूर्ख वाटले का तुला काही समज करून घ्यायला? मी स्वतःच्या डोळ्यांनी जे बघितले त्यावरच विश्वास ठेवते. आणखी डोळ्यांच्या मागे काय काय घडत असेल याची कल्पना न केलेलीच बरी, मी चांगलीच चिडत म्हणाले. या पुण्यातल्या माणसांसारखं जिभेवर साखर ठेवून नाही बोलता येत मला. तिला बरं जमतं हे. मी कुणाशी बोलते हा अंदाज आला असावा म्हणून मंदारही उठून माझ्याजवळ यायला लागला होता. मी त्याला हात आडवा करून तिथेच थांबवले. कधी कधी जे डोळ्यांनी दिसतं तेही सत्य नसते. अगं बोलून प्रश्न मिटव ना, असा त्रागा का करून घेतेस? माझा संसार उद्ध्वस्त होताना दिसतोय आणि मी त्रागा करू नाही म्हणतेस? तुला माझाच नवरा मिळाला होता का? मैत्रीण म्हणत होतीस ना मला, मग माझ्याच नवऱ्याला फसवलास. तोंड सांभाळून बोल अभिलाषा. मनात येईल ते बोलशील आणि मी ऐकून घेईल असं वाटतं तुला? एवढंच ओळखलंस मला? तू घरी राहणारी मूर्ख गावंढळ बाई. तुझी बुद्धी तरी दुसरीकडे कुठे चालणार म्हणा. घरी राहून त्या टिपिकल सिरियल बघत बसतेस, मग त्यात जे दाखवते तेच समजून चालायचं. हो राहते ना मी घरी, पण तुझ्यासारखं दुसऱ्याच्या नवऱ्याला फसवत नाही. मी पुढे काही बोलणार एवढ्यात मंदारने माझ्या हातचा फोन हिसकावून फेकून दिला. राग एवढा आला होता, समोर असतीना झिंज्या उपटल्या असत्या तिच्या. रागाने एक जळजळीत कटाक्ष मंदारकडे टाकला. तोच माझ्या गालावर एक सणसणीत चापट मारली मंदारने. पहिल्यांदा मला असे मारले होते मंदारने, फक्त आणि फक्त या शरयूमुळे. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.